इयत्ता चौथी विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक भूमिती, उपघटक क्षेत्रफळ, आयत व चौरस. प्रश्न पहिला. पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे टिंबटिंब होय. 1. क्षेत्रफळ. 2. परिमिती. 3. कुरुक्षेत्र. 4. क्षेत्ररक्षण. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे क्षेत्रफळ. प्रश्न दुसरा. क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित टिंबटिंब वापरतात. 1. 1, 2 एकक, 3 2, 4 दशक. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे एकक. प्रश्न तिसरा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर टिंबटिंब. 1. बाजू गुणिले रुंदी. 2. बाजू गुणिले बाजू. 3. लांबी गुणिले बाजू. 4. लांबी गुणिले रुंदी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे लांबी गुणिले रुंदी. प्रश्न चौथा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर टिंबटिंब. 1. 2 कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण. 2. बाजू गुणिले बाजू. 3. 2 लांबी गुणिले 2 बाजू. 4. 2 लांबी अधिक 2 रुंदी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे बाजू गुणिले बाजू. प्रश्न पाचवा. एका आयताची लांबी 6 सेमी व रुंदी 3 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? 1. 16 चौसेमी. 2. 17 चौसेमी. 3. 18 चौसेमी. 4. 19 चौसेमी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 18 चौसेमी. प्रश्न 6वा. एका आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? 1. 30 चौसेमी. 2. 50 चौसेमी. 3. 40 चौसेमी. 4. 60 चौसेमी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 50 चौसेमी. प्रश्न 7वा. एका चौरसाची बाजू 5 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? 1. 10 चौसेमी. 2. 15 चौसेमी. 3. 20 चौसेमी. 4. 25 चौसेमी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 25 चौसेमी. प्रश्न 8वा. चौरसाची बाजू 10 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? 1. 100 सेमी. 2. 100 चौमी. 3. 100 चौसेमी. 4. यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 100 चौसेमी. प्रश्न 9वा. 120 मी लांबी व 50 मी रुंदी असलेल्या आयताकृती बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर येईल? 1. 6000 मी. 2. 6000 चौमी. 3. 600 चौमी.
4 170 चौमी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 6000 चौमी. प्रश्न 10वा. प्रत्येक चौरस 4 चौरस मीटरचा आहे, तर सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? 1 20 चौमी, 2 40 चौमी, 3 80 चौमी, 4 100 चौमी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 80 चौमी.